झाले रामराज काय उणे आभासी झाले रामराज काय उणे आभासी हा झाले रामराज काय उणे आभासी झाले रामराज काय उणे आभासी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी धरणी धरी पिके गाई बोलल्या भाषे धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी धरणी धरी पिके गाई बोलल्या भाषे हा राम वेळो वेळा आम्ही गाऊ रे राम वेळो वेळा आम्ही गाऊ हे राम वेळो वेळा आम्ही गाऊ रे राम वेळो वेळा आम्ही गाऊ रे दळिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई गे दळिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई गे हा राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ हे राम वेळो वेळा आम्ही गाऊ रे राम वेळो वेळा आम्ही गाऊ रे स्वप्नी दुःख कोणी ना देखे डोळा स्वप्नी हे दुःख कोणी ना देखे डोळा स्वप्नी ही दुःख कोणी ना देखे डोळा स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा 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 राम वेळो वेळा आम्ही गाऊ दलिता कांडिता जीविता गे बाई हे राम वेळो वेळा आम्ही गाऊ दलिता कांडिता जीविता बाई तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले 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 राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ हे राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई गे दळिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई गे आम्ही गाऊ गे राम वेळो वेळा आम्ही गाऊ गे राम वेळो वेळा आम्ही गाऊ गे राम वेळो वेळा आम्ही गाऊ गे ठोबा रखवाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई हरिभक्ती परायण शेषरावजी महाराज जगताप आणि त्यांना साथ करतील महाराजांच्या सोबत आलेले महाराज शिंगटे सर शिंगटे सर शिंगटे सर
शिंगटे सर हरिभक्ती परायण शिंगटे सर. झाले राम राज काय पुणे आम्हासी झाले राम राज काय पुणे आम्हासी काय पुणे आम्हासी झाले राम राज 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 काय पुणे आम्हासी धरणी धरी पिके गाई मोडल्या म्हशी धरणी धरी पिके गाई ओढल्या म्हशी धरणी धरी पिके गाई ओढल्या म्हशी धरणी धरी पिके गाई ओढल्या म्हशी राम वेळ वेळा मी गाऊ गोविये राम वेळ वेळा मी गाऊ गोविये धरणी धरी पीके गाई पोळल्या म्हशी धरणी धरी पीक गाई वळल्या गाई वळल्या म्हैसी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी राम वेळ वेळा मी गाऊ गोवे राम वेळ वेळा मी गाऊ ओविये झाले राम राज काय पुणे आम्हासी 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 धरणी धरी पिके गाई ओढल्या म्हशी धरणी धरी पिके धरणी धरी पिके गाई ओढल्या धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळ वेळा मी गाऊ गोविये राम वेळ वेळा मी गाऊ गोविये धरणी धरी पीके गाई ओळल्या म्हैसी धरणी धरी पीके गाई ओळल्या म्हशी राम वेळ वेळा मी गाऊ ओविये राम वेळ वेळा मी गाऊ ओविये दळिता काढिता देवी दान पाये दळिता काढिता दळिता काढिता
दळिता कांडिता दळिता कांडिता कांडिता दळिता कांडिता जेविता गे मा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय।
पवन सूत हनुमान की जय, सद्गुरु यादव बाबा महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। विठला 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 विठला। झाले राम राज्य काय गुन्हे आम्हासी, झाले राम राज्य काय गुन्हे आम्हासी, धरणी धरी पिके गाय बोळल्या म्हशी, राम वेळो वेळा आम्ही गावोवी, दळिता कांडिता जीविता गे बाई, स्वप्नेही दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नेही दुःख कोणी ना देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, राम वेळो वेळा आम्ही गावोवी, दळिता कांडिता जीविता गे बाई, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, राम वेळो वेळा आम्ही गावोवी, दळिता कांडिता जीविता गे बाई, विठ्ठला 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 विठ्ठला। समचरण सरोजम सांद्रलांबुदाभम, जगननेत पाणी मंडनम वंदनानां, तरुण तुलसीमाला कंदरम खंजनेत्रं, सदय धौला संविठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे संताचिया, दुसरे चरण संताचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, भावाजी सद्गुरुदास तुका, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ते, द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भुज तेजस्फुर्दे प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधो
लाधलो अनुग्रह लादलो करुणाकर दयाळा करुणाकर दयाळा लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावं अभेर झाले राम राज्य काय गुणे आभासी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैशी राम वेळो वेळा आम्ही गाव ओविये दळिता कांडिता जीविता गी बाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला भंग विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा रामराज्याचं वर्णन करणारा आणि त्याचबरोबर नाम महात्म्य सांगणारा अभंग या ठिकाणी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आपल्या या ऐतिहासिक गावामध्ये 16 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 16 वर्ष म्हणजे महत्वाचं वर्ष आहे तारुण्याचं वर्ष आहे आपला सप्ताह तारुण्यामध्ये आहे का नाही आणि म्हणून या निमित्तानं सद्गुरु यादवबाबा संस्थानच्या वतीनं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला संस्थानला कार्यक्रम दिला यादवबाबा संस्थान तुम्हाला कदाचित माहित नसेल नगर जिल्ह्यातली पहिली दिंडी यादवबाबांची या भागामधून आपली जात होती अशी 90 वर्षाची परंपरा असलेलं ते संस्थान आहे आणि म्हणून त्या संस्थानला आपण कार्यक्रम दिला आपल्या गावचे अतिशय कार्यक्षम आणि सात्विक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गोरख भाऊ आणि आपले रोडे महाराज त्याचप्रमाणे आपल्या गावचं वैभव भगवान महाराज जंगले शास्त्री आणि सर्व भजनी मंडळ जवळजवळ परिचित आहेत का नाही सगळीकडून पाहुणे दिसत आहेत फक्त महाराज आम्हाला नवीन आहेत परंतु बाकी सर्व या गावामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक आडनावामध्ये पाहुणे आहेत चौधरी पाहुणे आहेत तनपुरे पाहुणे आहेत गाभाने पाहुणे आहेत त्यानंतर कारले पाटील पाहुणे आहेत सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आहेत परंतु आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही पाहुणे पाहत नाहीत पारमार्थिक क्षेत्रामध्ये पाहुण्याबरोबर काही काम नसतं या ठिकाणी आमचं काम आम्ही त्या परिसरामध्ये आमचं काम आम्ही करतो म्हणून योगायोगाने हा आलेला कार्यक्रम आज मोठी पर्वणी आहे आपल्या हिंदू धर्मीयांच्या दृष्टीनं महापर्वणी आहे आज प्रागट्य दिन आहे भगवंताचा आणि या निमित्तानं आपला सप्ताह सुरुवात होतो आहे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मंगलाचरण करावं लागतंय आणि म्हणून या अभंगामध्ये मंगलाचरण सुद्धा आहे नाम महात्म्य याच्यामध्ये आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट औचित्य साधून रामाचं राज्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे की ज्या वेळेस रामाचा अवतार झाला या भूमीवरती
राम अवतार झाला आणि काही कालांतराने रामराज्य आलं. आज दुपारी रामाचा जन्म झाला, आणि लगेचच रामराज्य येऊ शकत नाही. परंतु दुपारी वास्तविक पाहता कार्यक्रम असायला पाहिजे होता. दुपारचं प्रागट्याचं अवतार कार्याचं वर्णन करणारा त्या ठिकाणी विषय महत्वाचा असतो, आणि म्हणून दुपारचा कार्यक्रम आपला झाला असेल, नसेल झाला, किंवा भजन झालं असेल, कुठल्या तरी प्रसंगाने आपण तो कार्यक्रम साजरा केला असेल. आणि आज या ठिकाणी संध्याकाळचा कार्यक्रम, पहिल्यांदा रामाचा जन्म होतो, नंतर सद्विचाराची माणसं, संत माणसं जमवले जातात, सद्विचारी माणसं जमवले जातात, आणि दुष्टांचा संहार केला जातो, म्हणजे रावणाचा वध केला जातो. आणि रावणाचा वध झाल्यानंतर रामराज्य सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी भगवान परमात्माला अवतार का घ्यावा लागला? त्याचे अनेक कारण गीतेनंही सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं विसृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्त जना आपुल्या पाळीशी भक्त जना अंबरोसेसाठी जन्मासोसी अंबरोसेसाठी जन्मासोसी आपुल्या पाळीची भक्त जना आपुल्या पाळीची भक्त जना अंबरोसेसाठी गर्भसोसी अंबरोसेसाठी गर्भसोसी. ज्यावेळेस या ठिकाणी धर्माची हानी होते, धर्मावरती ग्लानी निर्माण होते, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे बुडविला धर्म. अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता पृथ्वीला पापाचं ओझ सहन होत नाही. जलशी पतला कोण आहे, कोण भूमीशी भारी, कोण अगनशी तेज आहे, कोण काजलशी काळी. जलशी पतना ज्ञान आहे, पाप भूमीशी भारी. मला इथं थांबायचं. पाप हे जमिनीपेक्षा पृथ्वीपेक्षा जड असत, आणि पापाचं ओझ भूमीला सहन होईना म्हणून पृथ्वीनं विनंती केली, सोसवेना भार मज आता. त्यावेळेस भगवान परमात्म्याने ठरवलं, आता या दुष्टांचा संहार केल्याशिवाय हे पापाचं ओझ थांबणार नाही. आणि म्हणून भगवंताने तृतीयुगामध्ये हा शेवटचा म्हणजे 7वा अवतार. अनेक युगामध्ये भगवंताने अवतार घेतले. त्या अवताराची यादी सांगायची झाली तर आणखी कीर्तन लांबतय. काही ठिकाणी 24 अवतार सांगितले, काही ठिकाणी 54 अवतार सांगितले, काही ठिकाणी 10 अवतार सांगितले. 10 अवतार सर्वांनाच माहिती. मत्स्य कच्चे वराळ आणि मंगलाचरणामध्ये ते आलेले आहेत, मंगलाष्टकामध्ये. आज मी थोडी विनंती करणार आहे आपल्याला. मी आवाजाने आजारी आहे, आणि म्हणून शर्यतीचा घोडा आमचा थोडा मागे सरतोय. माझी ट्रीटमेंट चालू आहे घाशीवरती दवाखान्यात. मत्स्यापासून चारिते नरहरी पर्यंत जाहले कृती. त्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 मग तो द्वापारीचा 8वा. श्रीकृष्ण करी माझी बौद्ध 9वा. कलंकी पुढे
10वा. अशा प्रकारचं 10 अवताराचं या ठिकाणी भगवंताचं कार्य आहे. त्यापैकी त्रितयुगातील 7व्या क्रमांकाचा हा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रावणादी असुर माजल्यामुळे भगवान परमात्म्याने दशरथाच्या पोटी कौशल्य आणि दशरथाच्या पोटी राम अवतार झाला. कसा झाला रामायण सर्वांना माहित आहे, परंतु प्रसंग आज सांगितलाच पाहिजे. आणि म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमे आपलं चैत्र शुद्ध नाही चैत्र शुद्ध नवमी, हा चैत्र शुद्ध नवमी अशा प्रकारचा आज माध्यान्नाशी दिनकर पळ भरव होय स्थिर नाही कौशल्यशी भान गर्भी आले नारायण आयोनि संभव 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 प्रगटला राघव चैत्र शुद्ध ही नवमी चैत्र शुद्ध ही नवमी चैत्र शुद्ध ही नवमी चैत्र शुद्ध ही नवमी प्रगटला राघव चैत्र शुद्ध ही नवमी चैत्र शुद्ध ही नवमी शुद्ध ही नवमी शुद्ध ही नवमी माध्यान्नाशी दिनकर पळभर होय स्थिर. आज दुपारी माध्यान्ना समयी भगवान परमात्मा हे कौशल्याच्या पोटी या ठिकाणी अवतीर्ण झाले. भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. बालपण गेलं, कसं गेलं हे रामायण आपण ऐकत आहात. आणि रामायण हे झालं पाहिजे बरं का, रामायण हे ऐकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल दरवर्षी रामायण, दरवर्षीच रामाचा जन्म, दरवर्षीच राम वनवासाला जातात, दरवर्षी का ऐकायचं? त्याचं कारण आहे. राम जन्म साजरा आपण का करायचं? या ठिकाणी कलियुगामध्ये भरकटलेल्या जीवाला कुठंतरी आपल्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये रामाचे विचार प्रगट व्हावेत. जोपर्यंत ते रामायण आपल्या घरामध्ये येत नाही, जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये ते रामायण येत नाही, तोपर्यंत आपल्याला राम जन्म करावा लागणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून दरवर्षी रामनवमी किंवा राम उत्सव केला जातो. कारण ते रामाचे विचार आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे. ते आदर्श विचार आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मसात व्हावेत, आपल्या अंतःकरणात प्रगट व्हावेत, आपल्या आचरणात यावेत. आणि मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये तर रामायणापासून फार लांब गेलो आपण. मला पुढे बोलायचंय कोणकोणत्या दृष्टीनं रामायण या ठिकाणी आलं किंवा रामराज्य आलं. आणि म्हणून राम या ठिकाणी जन्मल्यानंतर त्यांनी सात्विक लोकांची एक संघटना केली. आणि सात्विक लोकांची संघटना करून दुष्टांचं संहार केला, निवारण केलं. रावण त्या ठिकाणी मारला गेला.
आणि रावण मारल्यानंतर ज्यावेळेस भगवान रामचंद्र पुन्हा पाठीमागे येतात, अयोध्येला आल्यानंतर रामाचं स्वागत होतं. गुढ्या उभारून रामाचं स्वागत केलं जातं. पूर्ण अयोध्या नगरी रामाच्या स्वागतासाठी तयार असते. रामाचं स्वागत झाल्यानंतर रामाला राज्याभिषेक होतो आणि राज्याभिषेक झाल्यानंतर राम राज्य सुरू होतं. अभंगाचं पहिलं चरण. झाले राम राज्य काय ओने आम्हाशी, 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 झाले राम झाले राम राज्य काय ओने आम्हाशी, झाले राम राज्य काय ओने आम्हाशी, झाले राम राज्य काय ओने आम्हाशी. धरणी राम वेळोवेळा आम्ही गाऊ, राम वेळोवेळा आम्ही गाऊ, धरणी धरी पिके गाई बोलल्या म्हशी, धरणी धरी पिके गाई बोलल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. झाले राम राज्य काय उभे आम्हाशी, धरणी धरी पिके गाई बोलाव्या म्हशी, धरणी धरी पिके गाई बोलाव्या म्हशी. झाले राम राज्य काय उभे आम्हाशी, धरणी धरी पिके गाई बोलाव्या म्हशी, धरणी धरी पिके गाई बोलाव्या म्हशी. हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी राम राज्याचं वर्णन केलं या ठिकाणी. संत कोणाचंही वर्णन करायला तयार नसतात. आतापर्यंत कितीतरी राजे होऊन गेले, कितीतरी राजवटी होऊन गेल्या, परंतु त्याचं कोणीही वर्णन केलेलं नाही. या ठिकाणी राम राज्याचं वर्णन तुकोबाराय करतात. आणि रामानंतर राजा होऊन गेला तो छत्रपती शिवाजी महाराज. एकच रामराज्य पुन्हा या भूतलावर तरी अवतीर्ण केलं, ते आमच्या शिवबांनी. आणि म्हणून हे रामराज्य म्हणजे काय याबद्दल आपल्याला थोडासा विचार करायचा. बरं, भजन करा. विठ्ठला विठ्ठला राम राज्य कशाला म्हणायचं? एक 4 भागामध्ये रामराज्याचा प्रभाव दिसला. एक राजकीय व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, त्यानंतर शिक्षण व्यवस्था आणि रामराज्यातील समाज व्यवस्था. या 4 भागामध्ये रामराज्य आणि लोकांना अनुभवायला मिळालं. त्यावेळेसचं रामराज्य, त्याची राजकीय व्यवस्था जर पाहिली किंवा राजकीय परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये राज्याकरता भांडण झालं. कोणाचं? भरताचं आणि रामाचं भांडण झालं. पण कसं झालं? भरत म्हणत होता, राम भैया तुम्ही गादीवर बसा. दशरथ राजाच सांगत होते घरी, हे राजा रामा तू काय कर, मला बंदीखान्यामध्ये टाक आणि तू या राजगादीवरती बस. परंतु त्यांनी सांगितलं
तुमच्यासारख्या कीर्तिमान वडिलाला बाजूला ठेवून मला राज्यावर नाही बसायचं, तर तुमचं वचन पूर्ण करायचं. हक्क आणि कर्तव्य या दोन गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. जास्त वेळ बोलणार नाही मी, पण काही तात्विक मुद्दे मी सांगणार आहे. आणि आमचं कीर्तन थोडं तात्विक असतं, थोडस बाया माणसाला जास्त लय आवडणार नाही कदाचित, जास्त किचकट करणार नाही, कारण किचकट करतात ते पंडित असतात ठीक आहे. आणि किचकट हे सोपं करून सांगतात ते वारकरी असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी निघतात, राजव्यवस्थेबद्दल मला बोलायचे तर संपूर्ण नगरी पाठीमागं जाते आहे की हा राजा आपल्याला पाहिजे, हा राजा आपल्याला पाहिजे. आणि म्हणून समाजामध्ये चांगले माणसं जर असतील ना, तर समाजाने ते टिकून ठेवले पाहिजे. राजकारणामध्ये सुद्धा ती आपली समाजाची जबाबदारी आहे. समाज चांगल्या माणसाला टिकू देत नाही, आणि म्हणून चांगले माणसं राजकारणामध्ये टिकत नाहीत आणि बाजूला झाल्याशिवाय राहत नाहीत. पर्यायी आपण म्हणतो राजकारण बेकार झालं. कोणी केलं? आपणच केलं. राजव्यवस्थेबद्दल बोलतोय मी. ज्यावेळेस रामप्रभू जातात, चित्रकूट पर्वतावरती राहतात, आणि भरत मामाच्या गावावरून घरी येतो, त्याला कळतं की कैकेयीने आपल्या मातेनं रामाला वनवासाला पाठवलं. फार मोठं दुःख होतं, परंतु काय करावं. आणि मग भरत निर्णय घेतो आणि संपूर्णतः महत्वाची मंडळी आपल्या बरोबर घेऊन, राम तर आपल्याला ऐकणार नाहीत, मग गुरुजनांना बरोबर घेतो, आपल्या मातांना बरोबर घेतो, आणि पूर्णतः सर्व सैन्यासह भरत कुठे जातो? चित्रकूट पर्वतावर रामाच्या भेटीला जातो. ज्यावेळेस हा पूर्ण लवाजमा आलेला पाहिल्यानंतर, सैन्य आलेलं दिसल्यानंतर, लक्ष्मण आपल्या आपल्या भावाचं रक्षण करत असतो. त्या ठिकाणी लक्ष्मणाचं लक्ष जातंय आणि लक्ष्मणाला शंका येते. लक्ष्मण म्हणतो, राम भैया तुम्ही फक्त सीतेला सांभाळा, कारण हा भरत आता आपल्याला इथं सुद्धा मारण्यासाठी आलेला दिसतोय. का परत हा राम पुन्हा तिकडे येऊ नये, आपल्याला संधी साधून एकट्याला गाठून त्याचा मारण्याचा विचार दिसतोय. सैन्य घेऊन तो आलेला आहे, परंतु तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्ही वहिनीचं रक्षण करा, वहिनीला सांभाळा, मी यांच्याकडे पाहतो, मी एकटाच भरपूर झालो. याला म्हणतात पाठीराखा बंधू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. रामाने त्याला शांत केलं. तसं नाही, माझा भरत तसा नाही, तू थांब थोडस. रामाने लक्ष्मणाला थांबवलेलं. आणि मग जसं जसं ते सैन्य, ती सर्व मंडळी जवळ येताना दिसतात, भरत हा त्या ठिकाणी पळतच पुढे येतोय आणि लोटांगण घालतोय. त्यावेळेस लक्ष्मणाच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येते. आपलं चुकलं होतं, आपण चुकीचा गैरसमज करून घेतला. त्या ठिकाणी अनेक पद्धतीनं भरत रामाला समजावण्याचा प्रयत्न करतो. मुक्काम होतो, सर्व मंडळी त्या ठिकाणी रात्री राहतात. रात्रभर दोघांची बैठक होते. बैठकीमध्ये अनेक पद्धतीनं भरत रामाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु राम सांगतात, दैव जात भरते दोष ना कुणाचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधी